जय महाराष्ट्र सर्वांना। आज मी गेलो शॉपवरती गेलो, तिथून रामजीला आणि त्याचा पेंटर होता, त्या दोघांना घेऊन गेलो मी वडगावमध्ये लोकमत शेजारी राजयोग सोसायटी, जिथे मी रात्री मेजरमेंट काढण्यासाठी गेलो होतो. तिथलेच आज काम चालू करायचं होतं. सोसायटीमध्ये पोचलो, फ्लॅटवरती गेलो, त्यांना काय जी पेंटची प्रोसेस आहे ते सर्व सांगितली. त्यांनी कवरिंग मास्किंग केलं. तिथून तसंच मी कोथरूड साईटसाठी निघालो. तिथून मी कोथरूड साईटवरती पोचलो की एंट्री केली आणि वरती गेलं तर बघितलं लिकेजचं काम होतं. सरांना सांगितलं तर ग्राउटिंग करावं लागेल आणि जी भिंत आहे ती पेंट करावं लागेल. तिथून तसंच मी पाषाण साईडसाठी चाललो, कारण पाषाणमध्ये टचअप करायचं होतं एका साईडवर. तिथून मटेरियल घेतलं. तिथं एक आम्हाला पोतराज भेटले, त्यांनी सुंदर असं वाजवलं, त्यांनी आशीर्वादही दिला आम्हाला. तिथून मी पाषाणमध्ये दुसरी साईड चालू आहे त्या साईडवरती गेलो तर बघितलं तर काम पूर्ण फायनल होत आलं होतं. फक्त बाथरूमचं काम राहिलं होतं. जे काही चुका असतील त्या त्यांना सांगून दिल्या, बाबा इथं हे करा म्हणून. तिथून मी तसाच सर्व पाहणी करून पाषाणच्या ज्या साईडवर टचअप करायचं होतं त्या साईडवरती गेलो. तिथं थोडंसं आपण जे कॉलम होते म्हणजे ग्रू ते भरले होते. पूर्ण पेंट फायनल झाला होता, पण ते ग्रू ओपन ठेवले होते. परत क्लायंट म्हणले भरून घ्या. ते भरले व्यवस्थित, तिथं पेंट लावला आणि तिथून आम्ही तसंच तिथले काम झालं का खाली आलो. खाली गेलो, दोघांनी 2 रस घेतले. जम्बो ग्लास होते, सरत नव्हते. जम्बो ग्लास पिलो आणि तसंच परत आंबेगावला निघून आलो. जेवण केलं आणि संध्याकाळी 6 वाजता मी आणि बायको सारसबागसाठी गेलो. सारसबागमध्ये गेलो, देवाचे दर्शन घेतलं. तिथं सुंदर अशी रांगोळी गणपतीची काढली होती. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि तिथंच जे माशांसाठी एक पूर्ण सर्कल केलेलं आहे, त्यात खूप छान प्रकारे वेगवेगळ्या कलरचे मासे होते. आम्हाला 2-3 प्रकारचे मासे दिसले. हा बघा कसा ऑरेंज कलरचा मासा आहे. ऑरेंज कलरचे पण 4-5 मासे होते, काळ्या कलरचे मासे होते. तिथं आम्ही फिरलो. परत फिरून झाल्यानंतर आम्ही तसंच खाऊ गल्ली आहे तिथं गेलो आणि खाऊ गल्लीमध्ये पिझ्झा मागवला. पिझ्झा खाल्ला आणि पिझ्झा खाऊन आम्ही तसंच परत आंबेगावला रूमकडे आलो. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.